गणपती बाप्पाचे आवडते फूल. अतिशय सुंदर आणि टेस्टी अशी फूल बनवून तयार झालेले आहेत. घराघरामध्ये गौरी गणपतीचे आगमन झालेले आहे. त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असे फूल बनवूयात. त्यासाठी सुरुवातीला 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे. मी ते तूप जास्त वापरलेलं आहे. आवडत नसेल तर तुपाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. गरम तुपामध्ये अर्धा चमचा खसखस फ्राय करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच 1 वाटी ओल्या नारळाचा चव टाकलेला आहे आणि 1 वाटी गूळ टाकलेला आहे. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी ते थोडासा गूळ जास्त वापरलेला आहे. सुरुवातीला गूळ थोडासा मेल्ट होईल आणि मिश्रण पातळ होईल. मात्र 2-3 मिनिटांनी हे मिश्रण पुन्हा घट्ट होण्यास सुरुवात होईल. मिश्रण थोडंसं घट्ट झालं की गॅसची फ्लेम बंद करायची. थंड झाल्यानंतर हा चव एकदम सुकलेला आणि मोकळा मोकळा होणार आहे. मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपण इथे सारण बनवून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. इथे आपल्याला तांदूळचं पीठ उकडायचं आहे. त्याच्यासाठी आपण पाणी गरम ठेवलेलं आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी उकळवून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये तांदूळचं पीठ टाकायचं आहे. इथे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण समप्रमाणात घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो करून पाण्यामध्ये संपूर्ण पीठ इथे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण उकडीच्या मोदकला जी उकड काढतो तीच उकड काढत आहोत आणि मी इथे रेडीमेड तांदूळाचं पीठच वापरलेलं आहे. आपल्याला जे फूल बनवायचं आहे ते फूल बनवण्यासाठी आणि उकडीचे मोदक बनवण्यासाठी सुद्धा परफेक्ट उकड इथे पिठाला आली पाहिजे. म्हणजे आपण जे फूल बनवणार आहोत ते तुटणार नाही किंवा फाटणार नाही. गरम पाण्यामध्ये पूर्ण पीठ इथे मिक्स करून घेतलं आणि आता इथे आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती या पिठाला वाफ काढून घ्यायची आहे. घरी तांदूळचं पीठ बनवायचं असेल तर इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरू शकता. तर बघा मी इथे हे रेडीमेड पीठ वापरलेलं आहे. मी ते कुठली ॲड करत नाही. मात्र आमच्या गावातील किराणा दुकानामध्ये हे पीठ मिळतं आणि याचे मोदक खरंच खूप छान होतात. तुमच्या इथे जर हे पीठ मिळत असेल तर तुम्ही हे पीठ वापरू शकता. 80 रुपयांचं अर्धा किलो पीठ मी इथे घेतलेलं आहे. 4 मिनिटांनी मी झाकण काढलं आणि बघा संपूर्ण पीठ इथे वाफेमुळे ओलं झालेलं आहे. थोडंसं पीठ हातात घेऊन या पद्धतीने चेक करू शकता. ओला पिठाचा गोळा तयार झाला म्हणजे आपलं पीठ इथे चांगलं वाफलेलं आहे. आता पुन्हा झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम बंद करायची आणि 4 मिनिटांनी हे पीठ आपण मळून घेणार आहोत. बघा पीठ मळताना अजिबात त्याच्यामध्ये दुधाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही. तुम्ही जर त्याच्यामध्ये तुपाचा वापर केला तर पिठाला भरपूर अशा चिरा पडतात. म्हणून अजिबात तुपाचा वापर करायचा नाही. आपण ज्यावेळेस पिठामध्ये तुपाचा वापर करतो त्यावेळेस पिठाला क्रॅक्स पडतात आणि ती वस्तू खुसखुशीत होत असते आणि आपल्याला इथे चिकट पीठ बनवायचं आहे म्हणून इथे तुपाचा वापर करायचा नाही. 4-5 मिनिटांनी मी हे पीठ परातीमध्ये काढून घेतलं आणि बघा माझ्याजवळ पोटॅटो स्मॅशर आहे. त्याच्याने हे पीठ मळून घेतलं. कारण पीठ खूप असं गरम आहे. तुम्ही ते तांब्याचा सुद्धा वापर करू शकता आणि मी ते हाताला पाणी लावून हे पीठ मळून घेतलेलं आहे. अजिबात हाताला तूप लावायचं नाही. पाणी लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पीठ खूप घट्ट वाटत असेल किंवा कडक वाटत असेल तर याच्यामध्ये 4-5 चमचे गरम पाणी टाकू शकता आणि नंतर पीठ मळून घेऊ शकता. पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मळून घेतलं आणि बघा किती छान उकड आपल्या पिठाला इथे आलेली आहे. छोटासा गोळा घेऊन त्याला या पद्धतीने गोल करून थोडंसं प्रेस करून बघायचं. पिठाला चिरा पडल्या नाही म्हणजे आपली इथे परफेक्ट उकड तयार झालेली आहे. पीठ गरम आहे तोपर्यंत हाताने मालिश करत पीठ मळून घ्यायचं म्हणजे मऊसूत असं आपलं इथे पीठ तयार होतं. आता या स्टेजला आपल्याला पिठाला एकदम मऊसूत मुलायम बनवायचं आहे म्हणून मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि पीठ इथे मळून घेतलेलं आहे आणि बघत असाल एकदम मऊसूत पीठ तयार झालेलं आहे. कुठेही पिठामध्ये क्रॅक्स राहिलेले नाहीत. इथे पिठाचं टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात आलं असेल एकदम सॉफ्ट मुलायम पीठ तयार झालेलं आहे. म्हणून शक्यतो उकडीचे मोदक करताना त्याच्यामध्ये तुपाचा आणि दुधाचा वापर करायचा नाही. तुम्ही घरी जर इंद्रायणी तांदूळचं पीठ बनवलेलं असेल तर त्यासाठी दुधाचा वापर करू शकता. आता मी इथे हाताला पीठ लावलं आणि एक छोटासा गोळा घेतला आणि बघा किती सॉफ्ट आपला इथे गोळा तयार झालेला आहे. आता याचे तुम्ही उकडीचे मोदकसुद्धा बनवू शकता. मात्र इथे आपल्याला फूल बनवायचं आहे म्हणून मी इथे एक छोटासा गोळा घेतला आणि पीठ पोळपाटला चिटकू नये म्हणून तूप न लावता थोडंसं तांदूळचं पीठच लावून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. इथे बघत असाल अजिबात आपलं तांदूळचं पीठ तुटत नाही, फाटत नाही, त्याला क्रॅकसुद्धा येत नाहीत. तुम्ही याच पद्धतीने उकडीचे मोदक करू शकता किंवा तांदूळच्या भाकरीसाठी पीठ बनवू शकता आणि या पद्धतीने लाटून तांदूळची भाकरीसुद्धा बनवू शकता. आज आपल्याला उकडीचं फूल बनवायचं आहे म्हणून पातळ पोळी लाटून घेतली. जेवढी शक्य आहे तेवढी पातळ पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. मी भरपूर जोर लावून पीठ लाटलं तरीसुद्धा बघा अजिबात पीठ फाटलेलं नाही. तर इथे पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे
आता इथे एका बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि आपल्याला छोटे छोटे गोल बनवून घ्यायचे आहेत। बिस्लरीच्या बॉटलचं झाकण घेतलं तरी चालेल। आता आपण ज्या पद्धतीने पुरी बनवतो त्या पद्धतीने छोटे छोटे गोल आपल्याला या पिठाचे तयार करून घ्यायचे आहेत। काही हाफ सर्कल निघाले तरी चालतील, आपण सर्व गोल इथे वापरणार आहोत। तर बघा मी इथे जेवढे शक्य आहेत तेवढे गोल इथे काढून घेतले। साईडचं पीठ काढून घ्यायचं आणि आता आपल्याला यापासून फूल बनवायचं आहे। बघा पीठ थंड झालं तरी पिठाला क्रॅक जाणार नाही, कारण परफेक्ट उकड आपल्या पिठाला आलेली आहे। एक छोटासा गोल गोळा घ्यायचा आणि आपण ज्या छोट्या पुऱ्या किंवा पाकळ्या बनवून ठेवलेल्या आहेत त्या या पिठाच्या गोळ्याला फक्त चिटकवत चालायच्या आहेत। बघा इथे या गोळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला ज्या पुऱ्या बनवलेल्या आहेत त्यांना आपण पाकळ्या म्हणूयात, तर त्या पाकळ्या या पिठाच्या गोळ्याला चिटकवायच्या आहेत। एक लावून झाली की त्याच्या थोड्याशा अंतरावरती दुसरी लावायची किंवा पहिल्या पाकळीच्या मध्यापासून दुसरी पाकळी लावत चालायची आणि इथे बघत असाल लगेच फुलाचा शेप येण्यास सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या पाकळीच्या मध्यापासून तिसरी लावायची आणि तिसरी पाकळीच्या मध्यापासून चौथी पाकळी लावायची आणि बघा तुम्ही 4 पाकळ्यांचं छोटं फूल बनवलं तरी चालेल। ते सुद्धा फूल खूप सुंदर दिसतं। व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे हे फूल खूप छान दिसतात। बघा किती सुंदर असं फूल दिसत आहे। तुम्ही ते या पद्धतीचे छोटे छोटे फूल सुद्धा बनवू शकता। मात्र मला थोडं मोठं फूल बनवायचं आहे म्हणून मी इथे आणखीन पाकळ्या लावलेल्या आहेत। तर बघा एक लेयर कंप्लीट झालेली आहे। दुसऱ्या लेयरला पाकळ्या लावण्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या लेयरच्या ज्या 2 पाकळ्या आहेत त्यांच्या मध्यभागी पाकळी लावत चालायची आणि इथे हळूहळू फुलाचा शेप येण्यास सुरुवात होते। फक्त पाकळ्या लावताना खालच्या साईडला पाकळ्या व्यवस्थित दाबायच्या, म्हणजे पीठ उकडताना या पाकळ्या सुटणार नाहीत। तर बघा मी खालच्या साईडला सगळ्या पाकळ्या हळूवारपणे दाबत आहे। कुठेही पाण्याचा किंवा पिठाचा तुपाचा वापर करायचा नाही। तुम्ही उकडलेलं पीठ जर खूप ड्राय असेल तर पाण्याचा थोडासा वापर करू शकता, मात्र तुपाचा वापर करू नका, नाहीतर पाकळ्या एकमेकांना चिटकणार नाहीत। तर बघा मी खालच्या साईडला सगळ्या पाकळ्या चिटकवून घेतलेल्या आहेत। कुठलीच पाकळी इथे आपली ओपन नाही। हाताला पीठ चिटकत असेल तर सुकं पीठ हाताला लावायचं आणि नंतर या पाकळ्या चिटकवायच्या। तर इथे फूल तयार झाल्यानंतर सगळ्या पाकळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या। ज्या अर्धवट कट झालेल्या पुऱ्या आहेत त्या बघा या पद्धतीने लावायच्या, म्हणजे बरोबर त्याला फुलाचा शेप दिसतो। तुम्ही याच्या आतमध्ये कळी सुद्धा बनवू शकता किंवा केसर लावून परागकण सुद्धा या फुलामध्ये बनवू शकता। वेगवेगळ्या कलरचे फूल बनवू शकता किंवा तुमच्या इमॅजिनेशनने या फुलाला वेगळा शेप आकार देऊ शकता। तर बघा आपण बनवलेल्या सर्व पाकळ्या संपलेल्या आहेत। मी पुन्हा पाकळ्या बनवून या फुलाला पाकळ्या लावून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मोठं फूल बनवून घेतलेलं आहे। पूर्ण फूल बनवून झाल्यानंतर ज्या साईडच्या पाकळ्या आहेत त्या खालच्या साईडला थोड्याशा फोल्ड करायच्या किंवा थोड्या खाली वाकवायच्या, म्हणजे गुलाबासारखा शेप या फुलाला दिसतो। तर आतमध्ये आपण जो ओल्या नारळाचा चव बनवून ठेवलेला आहे तो भरून घेतला। ओल्या नारळाचा चव भरल्यानंतर आतल्या ज्या पाकळ्या आहेत त्या बंद करून तुम्ही आतमध्ये कळी सुद्धा तयार करू शकता। तर मी इथे याला व्हाईट रोज असं नाव दिलेलं आहे। तुम्ही सफेद जास्वंद म्हणू शकता किंवा सनफ्लावर सुद्धा म्हणू शकता, किंवा या फुलाला आणखीन काय म्हटलं पाहिजे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळवू शकता। तर बघा मी या पद्धतीचे फुलं बनवून घेतलेले आहेत। खूप सुंदर दिसतात। नक्की एक तरी फूल ट्राय करून बघा। आणि बघा एक छोटंसं फूल सुद्धा बनवलेलं आहे। याचा शेप थोडासा वेगळा बनवलेला आहे। तुम्ही या पद्धतीने वेगवेगळे शेप या फुलांना देऊ शकता। फूल तयार झालेलं आहे। आता या फुलांना उकळवून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे त्या भांड्याला खाली तूप लावून घ्यायचं, म्हणजे फूल भांड्याला चिटकणार नाही। तर मी ते एका चाळणीमध्ये हे फूल उकळवून घेतलेले आहेत आणि फक्त 5 ते 7 मिनिटं हे फुलं उकळवून घ्यायचे आहेत। गरम पाण्यावरती हे भांडं ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं आणि लो फ्लेमवरती 2 मिनिटं मी हे फूल उकळवून घेतलेले आहेत। आणि बघा उकडल्यानंतर यांचा कलर आणखीनच सुंदर झालेला आहे। अजिबात हे फूल तुटलेलं नाही। मी सर्व फुलं इथे काढून सुद्धा दाखवते। फक्त एक फूल बनवलं आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी जरी ठेवलं तर बघा किती सुंदर असं हे फूल या ताटामध्ये दिसत आहे। जेवढं मनमोहक सुंदर हे फूल आहे, चवीला सुद्धा तेवढंच अप्रतिम असं हे फूल आहे। आपण ओल्या नारळाचा जो चव बनवला त्याच्यामध्ये मी फ्रेश कुटलेली वेलची पूड सुद्धा टाकली, ते सांगायला विसरले होते। तरी ते चवमध्ये वेलची पूड सुद्धा टाकायची आहे। आणि बघा फुल व्हिडिओ बघा, म्हणजे अजिबात तुमचे फूल बिघडणार नाहीत, परफेक्ट फूल तयार होतील। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी या पद्धतीचे फूल नक्की ट्राय करून बघा। आणि या पद्धतीने उकड काढून तुम्ही उकडीचे मोदक सुद्धा आरामात बनवू शकता। मी सुद्धा उरलेल्या पिठापासून उकडीचे मोदक बनवून घेतलेले आहेत। बाप्पाच्या आवडते फूल तयार झालेले आहे। तूप टाकून हे फूल एन्जॉय करू शकता, खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही सुद्धा या गणपतीत एक तरी फूल ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.